तर आपण आता या ठिकाणी अंबिका केव्ज इथे आले. चुकून पण यांच्यासोबत काय पोरींसोबत फिरायला यायचं नाही. तर हे बघा इथं पण हे कोरलेलं आहे आणि हे बघा इथं आलोय अंबिका ग्रुप ऑफ केव्ज वरती आहे. परत भूत लेणी समूह, भीमाशंकर लेणी समूह इकडे आहे. अतिशय हुशार आहे. फिरायला जायचं नादामध्ये हा पैसे फ्रीज मध्ये घेऊन आलेला आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस सोम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आहे ना, आता आम्ही चाललोय अंबिका केव्जला, म्हणजेच बुद्धिस्ट केव्ह. दिदी आणि मी ती लोकेशन पावसाळ्यासाठी बेस्ट आहे. आता ती लोकेशन कशी असेल हे बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू वॉच करा, शेवटपर्यंत ब्लॉग बघा. जास्त काय बोलत नाही. आम्ही निघालो इथून नारेंगावरून निघालोय. तुम्हाला पूर्ण लोकेशन वगैरे मॅपच टाकेल, किंवा तुम्ही सिम्पली जरी नाव जर टाकलं ना बुद्धिस्ट केव्ह किंवा अंबिका केव्ज, तर तुम्हाला लोकेशन भेटून जाईल. एक नंबर जागा आहे. बघू मग आलो. आता आम्ही पुढं इथं हे तर माहिती होतं मला, म्हणजे आपल्या खानापूरला जातो ना आपण का, म्हणजे सावरगावरून जो खानापूरला रस्ता आहे तो जुन्नरला यायला, इथं मध्ये आहे हे पूर्ण याच्यामध्ये. मग आता इथून आहे ना वरती जायचंय. आपण डायरेक्ट गाडी घेऊन जाणार आहे. आपला विषय नाही का, ट्रायपॉड लावून व्हिडिओ शूट करतोय, त्यामुळे तुम्हाला फरक कळत असेल. बघू वरती जाऊन. ही लोकेशन पावसाळ्यात बेस्ट लोकेशन. हे बघा इथं आलोय अंबिका ग्रुप ऑफ केव्ज वरती आहे. परत भूत लेणी समूह, भीमाशंकर लेणी समूह इकडे आहे. भूत लेणी इकडे आहे आणि इथून सरळ जायचे. आता इथून आहे ना आम्हाला असं जावं लागेल, कारण की गाडी इथपर्यंत आणली मी. इथून खालून इकडे जायचं असं गेली अशी, पण इथून चान्स गाडी जाणार नाही आपली, सायकल जाईल. त्यामुळे मग बघू, जरा थोडे क्लिप्स घेऊ मस्त पैकी. तर आपण आता या ठिकाणी अंबिका केव्ज इथे आलेलो आहे. आम्हाला जायचंय खरं, पण आता इथून कुठून रस्ता आहे, इथून काय आहे हे डोकं चालत नाही. बघू बघू. असं आहे ना, हात धरून ओढून घेऊन जायला लागत आहे. एवढी जाडी झाली, वर चढता येत नाही तिला. चल लवकर. बाबा बाबा बाबा, कुठे घेऊन आली मला काय माहिती, कोणत्या लेणीला. चला चला. अरे हायचे चल. ते ना आम्ही लेफ्ट साईडला आलोय. लेफ्ट साईडला आलतो, पण आम्हाला जायचं होतं राईटला. पण इथे एक छोटीशी केव आहे. आता ते आम्ही बघत नाही आतमध्ये जाऊन याच्यात काय झालं. इथून आता जातो साधं सिंपल, नुसतं भांगून भांगून भांगून. पावसाळ्यात आहे ना एवढं खतरनाक होता नाही, एकदम नाद का. आम्ही ना इथं आलेलो आहे. मॅडमनी खूप साऱ्या चुका करून आहे ना आम्हाला पायी आणलंय. हा जो विषय आहे ना, इथं तिथं गाडी दिसते का तुम्हाला खाली? गाडी मलाच नाही दिसत कुठे. तिथून आहे ना, मी जिथं गाडी लावली ना तिथून एक रस्ता आहे पुढे यायला. तर तो पुढे येऊन रस्ता इथपर्यंत येतो. हा इथं राहतो कुठं, इथं हे अंबिका केव्ज आहे आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर भीमाशंकर केव्ज आहे काहीतरी असे. आता इथं आलोय, सिनेमॅटिक एन्जॉय करा. पावसाळ्यामध्ये खूप सुंदर आणि अप्रतिम राहतं इथं. थोडं विषय जरा नाही का, ऑडियन्स आहे, बघू काय होतंय. बघा इथे आहे ना काय मंदिर वगैरे काही नाहीये, पण इथली खासियत म्हणजे पावसाळ्यामध्ये पूर्ण हिरवगार असतं. जर मला क्लिप भेटली तर मी तुमच्याकडे म्हणजे टाकन इथं. आणि हे जे आहे ना, हे बघा हे कसं आहे, सुंदर आहे का नाही, अप्रतिम. हे बघा आतमध्ये काय नाही, पूर्ण म्हणजे नाही का जे जसं काय आहे
जे कोणी एक्स्ट्रा ऑर्डिनरी माइंडचे असतील त्यांना माहिती आहे इथं दरवाजे का लावलेले आहेत, कारण की एकांतात जागा आहे आणि काय विषय नक्की म्हणून आहे ना. हे पूर्ण व्ह्यू वगैरे तुम्हाला सगळं दाखवतो मी. आणि इथं हे अंबिका केव्ज आहे, भीमाशंकर केव्ज इथून नेक्स्ट आहे पुढे ना. आता आम्ही फक्त अंबिका केव्जला जाणार आहे. वरती पण आहे इथं, वाव ब्युटिफुल आहे ना. अशा भिंतीवरती ना ओल्ड डिटेक्टेड स्कल्पचर लिहिलेले आहेत, पण हे आपल्याला ट्रान्सलेट करता येतात, पण ते भिंतीवर लिहिल्यामुळे आणि कोरलं येते त्यामुळे ना हे होत नाही आहे, ट्रान्सलेट होत नाही आहे गुगल ट्रान्सलेटरला. तर हे बघा इथं पण हे कोरलेलं आहे. आणि इथं ह्या सगळ्या अशा रूम आहेत ज्या रूमला दरवाजे लावलेले. तुम्हाला वाटतं सोपं आहे काय? सोपं नाही, लय अवघड आहे. व्हिडिओ सोडून आपले फोटो सोडून यांचे फोटो काढावं लागतात. अवघड आहे काय. आता हे असं आहे बघा, हे असं हे यांचे स्टोल, हे माझा मोबाईल आहे बघा, दुसरा मोबाईल यांचा खिशात आहे. यांचं सगळं सामान आपण सांभाळायचं आणि वरती फोटो आपण काढायचे. हा अवघड आहे. चुकून पण यांच्यासोबत काय पोरींसोबत फिरायला यायचं नाही. अवघड आहे यांचं सगळं आपण सांभाळायचं, फोटो आपणच काढायचे. अवघड आहे खरंच लय अवघड आहे. हा जाना पडताय ना. जाऊ दे आता काय. इथं तुम्हाला वरती जायचं आहे ना, इथून जावं लागतं. फुल म्हणजे एकदम कसं आहे, असा बोगदा टाईप आहे, मुंडकं बिंडकं खाली घालून जावं लागतंय. इथून आले तुम्ही, इथं आले. आतमध्ये काय आहे, रूम्स आहेत. तर रूम्सला दरवाजे आहेत. दरवाजाला लॉक काय आहे, माझ्यासारखे डोकं असं विचार असतील तर तुम्हाला कळेल काय आहे. परत तिथून खाली जायचं. अंबिका केव्ज यायचं केव्ज. आणि पावसाळ्यामध्ये इतकं सुंदर आणि अप्रतिम होतं नाही, पूर्ण हिरवगार राहतं. हे जे आहे ना, हे साफसफाई करतात. इथे ना पूर्ण ग्रास टाईप होतं. तुम्हाला मला जर क्लिप भेटलं तर मी टाकल. एक नंबर आहे. तर मित्रांनो झालंय सगळं. तुम्हाला काही दाखवायचं राहिलं नाही. इथं काही जास्त म्हणजे हे नाहीच आहे, जास्त काही लॉजिक लावायला नाही. एक ठिकाण आहे चांगलं फोटोज काढायला याला त्याला, पण एकदम सुंदर लोकेशन आहे, एकदम शांत वातावरण आहे. इथं कोणी म्हणजे जास्त नसतं. पावसाळ्यात एक नंबर म्हणजे एकदम गारवा राहतो इथं. आणि खूप म्हणजे खूप सुंदर आहे जसं तुम्ही बघितलं. मग आजचा ब्लॉग एवढाच होता. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा, सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.